सकाळचे 7 वाजले होते. आबिदची बायको शबाना ही मोठ्या मोठ्याने रडत होती. तिचे रडणे ऐकून शेजारी पाजारी तिच्या घराभोवती गोळा झाले. तेव्हा तिचा नवरा हा मृत अवस्थेत खाटेवर पडलेला दिसला. कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. शबाना रडत रडत पोलिसांना म्हणत होती त्याने पावरच्या गोळ्या खाल्ल्या आणि तो मेला. पोलिसांनी मयत आबिदचे खिसे चेक केले तेव्हा त्याच्या खिशामध्ये पावरच्या गोळ्याचे 8 पाकिटे सापडली. पोलिसांना देखील बायको शबाना जे सांगत होती त्याच्यावर विश्वास बसला. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलिसांनी शबानाच्या मोबाईलचे कॉल्स रेकॉर्ड चेक केले तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. बायकोने नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. घरातील आवराआवर झाली की शबानाच्या हातात मोबाईल असायचा. या मोबाईलवर तिने इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू केले होते. तिच्या लग्नाला 15 वर्ष होत आली होती. तिने वयाची 35 पार केली होती. तिला 10 वर्षाचा एक मुलगा देखील होता. सारे सुरळीत होते. ती डीपी किंवा स्टेटसला कधी आपला, कधी नवऱ्यासोबतचा तर कधी मुलांचा फोटो लावत असायची. त्यातच तिला तिचा जवानीतला एक फोटो सापडला. तिने तो प्रोफाईलला लावला. काही वेळातच त्या फोटोवर लवची इमोजी पडली. तो मेसेज कुणी केला हे तिने पाहिले तर तो रेहान नावाचा तरुण होता. रेहान हा त्याच शहरातील तरुण होता. त्याचे वय अवघे 18-19 होते. ती गालातल्या गालात हसली. तिनेही त्याला थँक्यू असा रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांमध्ये मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली. तो तिला कोवळी मुलगी समजत होता. तिनेही त्याचा गैरसमज तसाच ठेवला आणि त्याच्याशी ती गप्पा मारू लागली. एका मुलीशी आपली फ्रेंडशिप झाली. ती आपल्याशी बोलते हे पाहून रेहानही हरकून गेला होता. दोघांमध्ये बोलणे वाढत गेले. आता तो तिला भेटायला बोलवू लागला. काही दिवस तिने टाळाटाळ केली पण तो जास्तच आग्रह करू लागला. तेव्हा तिने मेसेज केला, तू समजतोस तशी मी नाही. तेव्हा तो म्हणाला, म्हणजे काय? ती म्हणाली, म्हणजे मी तरुण मुलगी नाही, माझे लग्न झाले आहे. आणि तिने तिला नवीन फोटो पाठवला आणि म्हणाली, हा माझा आत्ताचा फोटो आहे. तू बघितलेस ते माझे जुने फोटो होते. पण तो काही मानायला तयार नव्हता. तो तिला म्हणायचा, मला तुला खरोखर भेटायचे आहे. त्यावर तिने त्याला भेटायला घरी ये असे सांगितले. त्याने तिच्याकडून पूर्ण खात्री करून घेतली आणि तो भेटायला येण्यास तयार झाला. नवरा कामावर गेलेल्या वेळेत मी एकटी असताना ये असे तिने सांगितले. त्याला वेळही कळवली. त्याप्रमाणे तो आला. 18-19 वर्षाच्या नौजवान रेहानला पाहून शबानाच्या मनात चलबिचल झाली. रेहानही तिच्याकडे बघत राहिला. तिचे ते भरलेले शरीर पाहून रेहानच्या मनात वासना जागी झाली. तिने हसत विचारले, काय रे, आता तरी पटले का? तो हसला आणि हो म्हणला. तिने त्याला चहा पाणी दिले. दोघे गप्पा मारत बसले. चहा पिऊन झाल्यावर त्याने तिला जवळ ओढले आणि त्याने तिच्यासोबत कामक्रीडा करायला सुरुवात केली. त्याला भान राहिले नाही. क्षणभरात तो तिच्या शरीराचे मर्दन करत होता. त्याचा तो जोश पाहून ती पागळली. तिनेही त्याला प्रतिसाद दिला. काही वेळातच ते दोघे बेडरूममध्ये होते. एका बेडवर जवान पोरासोबत ती कामक्रीडा करत होती. त्याचा जोर तिची उत्तेजना वाढवत होती. त्याला आपल्यात सामावून घ्यायला तीही उतावीळ झाली. प्रणयाला उधाण आले. तिला कोवळा मुलगा मिळाल्याने ती बेफाम झाली होती. तर भरलेल्या देहाची बाई मिळाल्याने तो सैरभर झाला होता. दोघे एकमेकांना ओरबडून काढत सुख लुटत होते. जोरदार समागमानंतर दोघेही शांत झाले. पण या सुखाने दोघांनाही अनैतिक संबंधाची चटक लागली. आता वेळ मिळेल तेव्हा तो येत होता आणि तिच्यावर तुटून पडत होता. त्याला तिच्याकडून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत होते. दुसरीकडे तिचा नवरा आबिदने 40 पार केली होती. कामाने थकलेल्या आबिदच्या कामगावना क्षीण झाल्या होत्या. पण रात्रीच्या एकांतात शबाना त्याच्याशी कामुक चाळे करायची. तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा. तिला कामसुख हवे आहे हे त्याला समजत होते. पण ते देण्यात तो कमी पडत होता. ती तर रोजच सुखाची मागणी करत होती. त्यालाही तिचा ध्येय भोगण्याची इच्छा होत होती.
पण शरीर मात्र त्याला साथ देत नव्हते. यावर उपाय म्हणून तो गोळ्या घेऊ लागला. रात्री गोळी घेतली की रात्रभर दोघांची कामक्रीडा चालायची. त्यामुळे ती खुश व्हायची. ती खुश आहे म्हटल्यावर आबिदही खुश व्हायचा. तो गोळ्या घेतो हे तिला माहीत होते. तीच त्याला त्या गोळ्या घ्यायला सांगत होती. नवरा बायकोमधील हा मामला चालू होता. आता रेहानची संगत मिळाली तसा आबिद तिला नकोसा वाटू लागला. गोळ्या घेऊन शरीर संबंध करणाऱ्या वयस्कर नवऱ्यापेक्षा तरुणाबाण नव्या दमाचा प्रियकर तिला जास्त आवडू लागला. नैसर्गिक जोर तिला जास्त सुख देऊ लागला. त्यामुळे ती अलीकडे नवऱ्याला टाळू लागली होती. तर रेहानच्या फेऱ्या तिच्या घरी वाढल्या होत्या. आता हे अनेकांच्या लक्षात आले होते. कुणीतरी मुलगा आपल्या घरी नेहमी येतो हे आबिदला समजले. त्याने शबादाकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा तिने नात्यातील मुलगा आहे, इकडे आला की घरी येतो असे सांगून वेळ मारून नेली. पण एक खोटे काही फार काळ चालणारे नव्हते. तसेच तिला आता नवऱ्यासोबत संबंध करणे नकोसे वाटत होते. आणि रेहान कधी कधी घरी येत असे. त्यामुळे त्याच्याकडूनही तिला मनसोक्त शरीर सुख घेता येत नव्हते. आता तिने लाज लज्जा सोडलीच होती. तिला काही करून रेहानकडून भरपूर सुख हवे होते. यासाठी तिने नवऱ्याशी गोड बोलायला सुरुवात केली. आपला नातेवाईक म्हणजे रेहान हा आपल्याजवळ राहू दे असे ती आबिदला म्हणू लागली. हे ऐकून तो सावध झाला. कारण आधीच त्या मुलाबद्दल त्याच्या कानावर वेगवेगळ्या गोष्टी आल्या होत्या. त्यातच आता बायको शबाना त्याला थेट घरातच ठेवून घेते म्हटल्यावर त्याला संशय आला. दोघांच्या वयातील विचार करता संशय घेणे योग्य वाटत नसले तरी तिचे वर्तन संशयाला वाव देणारे होते. त्यामुळे त्याने तिच्या बोलण्याला साफ शब्दात नकार दिला. कोण कुठला नातेवाईक आधी त्याला कधी बघितले नाही आणि त्याला घरात कसे ठेवून घेणार ते चालणार नाही असे आबिदने स्पष्ट सुनावले. आता शबानाचा नाईलाज झाला. काय करावे हे तिला सुचेना. आता तिने एक प्लॅन आखला. यामध्ये तिने प्रियकर रेहानला सामील करून घेतले. आपल्याला आयुष्यभर मजेत राहायचे असेल तर माझ्या नवऱ्याला बाजूला केले पाहिजे असे तिने त्याला सांगितले. त्यासाठी पैसेही खर्च करण्यास ती तयार झाली. रेहानने तिला तिच्या नवऱ्याचा काटा काढण्याचे वचन दिले. त्याने या कटात त्याचा मित्र विशाल याला सामील केले. या कामासाठी तिने रेहान आणि विशालला 20,000 रुपये दिले. ते दोघे आणि शबाना या तिघांनी एक प्लॅन आखला. यासाठी आबिद खात असलेल्या गोळ्यांचा वापर करण्याचे ठरले आणि सगळे सक्रिय झाले. त्याच रात्री शबानाने आदिक बरोबर लाडीक चाळे सुरू केले. मला तुमचे प्रेम पाहिजे असे सांगून ती कामक्रीडा करू लागली. पण त्याच्याकडून साथ मिळेना. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही नेहमी घरात गोळ्या आणून ठेवत जा म्हणजे लागेल तेव्हा ते घेता येतील. तिने त्याला 8-10 पाकिटे एकदम आणून ठेवायला सांगितली. तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने 8 पाकिटे एकदम आणली. ती त्याच्याकडे दिली. तुला सुख पाहिजे असेल तेव्हा मला गोळी दे असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. पण तिच्या मनात वेगळा डाव होता. याची त्याला खबर नव्हती. त्याच रात्री म्हणजे 18 रोजी रात्रीच्या सुमारास तिने रेहानला मेसेज केला. तिकडे रेहान आणि विकास सज्ज झाले. मध्यरात्र झाली. आबिद दमून झोपला होता तर त्याच्या दारात त्याचा मृत्यू होऊन रेहान आणि विकास उभे होते. रेहानने मेसेज करून आपण दारात आल्याचे शबानाला सांगितले. तिने लगेच दरवाजा उघडून त्या दोघांना आत घेतले. आतल्या खोलीत आबिद झोपला होता. ही संधी साधत ते तिघे आबिदवर तुटून पडले. त्या दोघांनी त्याचे हातपाय दाबून धरले तर शबाना नवरा आबिदच्या छातीवर बसली आणि तिने पूर्ण ताकदीने त्याचा गळा आवळला. रेहान विशालने हातपाय पकडून ठेवले तर शबाना उरावर बसल्याने आबिदला काहीच हालचाल करता आली नाही. काही वेळ जागीच धडपड करून त्याचा जीव गेला. तो ठार झाल्यानंतर ते तिघे बाजूला झाले. शबानाने गोळ्यांची 8 पाकिटे आबिदच्या खिशात ठेवली आणि रेहान आणि विकास निघून गेले. पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.